बाहेर पाऊस येतो म्हणून मी आपली झोपले. तशी तिथं बेडवर झोपलेली आहे. तर ह्या कपडे बिपडे इथंच आहेत. ते कपडे सगळे पाऊस येतो म्हणून आतमध्ये टाकले आणि दरवाजा बंद करून लाईट लावली. तर आता म्हणलं, आत्ताच मी उठले आणि बाहेर जाऊन आले. परत दरवाजा बंद केला. म्हणलं आता व्हिडिओ करावा, सुचला एक व्हिडिओ. मला ते आता ते काय म्हणतात ना, व्हिडिओ करायचं ते छंदच लागला. तर ते सुचले. तर ते असं झालं, एक माणूस गावाकडचा, खेडेगावातला, अगदी खेडेगावातला मुंबईला गेला. आणि मुंबईला गेल्यावर आता ते पहिल्यांदाच गेला होता मुंबईत. मुंबईतल्या लोकांचं कसं खाणं पिणं सगळं झालं. त्याला ते खेडेगावातला असल्यामुळं जेवण भरपूर घातलं. ते जेवला आणि झोपला. सगळेजण झोपले. आता पहाटे त्याला रात्रीच 3-3:30 वाजताच लागलं पोटात ढवळायला. तर त्याला घाई झालेली आहे. मग ते बाहेर गेला आणि बाहेर जाऊन मग तिथं गटारीच्या कडेलाच बसला. जास्त जेवल्यामुळं ते त्याला जास्त हे झालं. भलं लय मोठं तिथं ठेवलं करून. म्हस कशी पाऊ घालते, तसा मोठा पाऊ घालून ठेवला. आता सकाळी तिथं ती शेजारीच तिथं फुलवाल्याचं दुकान होतं. आता उठल्यावर सकाळी मुंबईतली लोक लगेच काय बाहेर येत नाही ती सकाळी. मग ते फुलवाला आला. त्या फुलवाल्याने काय केलं ते बघितलं. तर आता म्हणला हे काय सांगावं, कोणाला सांगावं. आता त्याने काय केलं, ते जे फुलाचा कचरा होता की नाही, ते फुलं घेतले ते आणि त्याच्यावर टाकले. त्याच्यावर टाकले तर ते परत आणि ते कचरा टाकल्यासारखं होईल म्हणून चांगले फुलं पण टाकली. आता तिथल्या लोकांना काय वाटलं, तिथं काहीतरी देवच आहे. तिथं दिली एक उदबत्ती लावून. त्यानेच उदबत्ती लावली ना आपलं ते झालं. लोकांना वाटलं काहीतरी देवच निघाला इथं. हे लाईन लागली, लांबच्या लांब लाईन लागली. कसं लोकांना जरा कुठं काहीतरी दिसायलाच पाहिजे. ते लगेच तिथं हे करायचं. आपली श्रद्धा ठेवा ना, कशावर ठेवायची कशावर नाही. का उगंच आपलं फुलं घेतली, उदबत्ती घेतली, लगेच आपलं हे करायचं. तर तिथं ती लाईन लागली दिवसभर. ते लोक पैसे टाकायचे, केळं आण, फुलं आण, फळं आण, हे आण ते आण. तिथं ते सगळं हे केलं. तिथं लगेच पुजारी आला, एक हे गुरव आला. आणि संध्याकाळी मग दिवस मावळला. मग आता ते दिवसभर ते सगळं पैसे फळं बिळं सगळं जमा झालेलं ते गोळा करायचं ना. तेव्हा मग ते म्हणले आता बस म्हणले. मग संध्याकाळी लोक थांबले आणि ते गोळा करायचं. तर मग आता ते पुजारी ती गुरव दोघंजण तिथं बसले. ते वरचे सगळे फुलं 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 सगळे काढले बाजूला, सगळं हे केलं. आणि जसं जसं काढतील तसं तसं ते म्हणायचा नाही, ते पूजा माझी. ते म्हणायचं नाही, हे साहित्य तू घे आणि खाली काय असेल ते मी घेणार. असं दोघांचं चाललं. एकमेकाला म्हणते खाली देव असेल ना ते माझा आणि हे बाकीचं साहित्य आहे ना ते तुझं, असं एकमेकाला म्हणते. ते लगेच सगळं काढून झालं. ढीक फुलाचा काढला, सगळं कमी झालं ते. आणि हळूच मग गुरुवाने हात घातला. तर खाली पचाक दिशेनं हात वाढला. हात काढला तर घाण वास यायला लागला. दिवसभर ते राहिलेलं. तर सांगायचं तात्पर्य काय, विश्वास ठेवा तुम्ही तर कशावर पण ठेवताय. ते फुलवाल्याने फुलं टाकली म्हणून लगेच तिथं देव झाला. तर व्हिडिओ कसा वाटला, मी झोपून उठले आत्ता आणि लगेच व्हिडिओ केला. तर कमेंट करीत जावं. कसं आहे, मला पण काहीतरी असं वाटतं ना, मला पण करावं. मी साधी आजी आहे. करीत जावा, कमेंट करा. आणि ते काय म्हणतात ना, ते मला म्हणतात येत नाही बघा. ते सबस्क्राईब ते करीत जावं. बरं, करायचं विसरू नका. आणि इथून पुढं आता जरा जास्त जास्त करीत जावं. जे बघेल ना त्यांनी सबस्क्राईब करीत जावं. आजी साधी आहे.